मित्रांनो बघा, जेव्हा बायकांना आणि मुलींना जेव्हा एखादा पुरुष एखादा मुलगा जेव्हा त्यांना आवडू लागतो, जेव्हा मित्रांनो बायका आणि मुली एखाद्या पुरुषाच्या एखाद्या मुलग्याच्या प्रेमात पडतात, तेव्हा मित्रांनो बायका आणि त्या मुली त्या पुरुषाला कोणते कोणते इशारे त्याला देतात, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे। म्हणजे मित्रांनो आज ना मी तुम्हाला असे बायकांचे आणि मुलींचे असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे इशारे ना जर तुम्हाला एखादी बाई एखादी मुलगी तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता। कारण मित्रांनो बायकांना कधी असं ओपन मध्ये खुल्लम खुल्ला कधी तुम्हाला बोलणार नाही की म्हणजे अरे तू ना मला आवडतोस। कारण मित्रांनो बायकांना ना थोडी भीती वाटते आणि थोडीशी लाज पण वाटते, तर त्याच्यामुळे ना बायका आपल्या आवडत्या पुरुषाला असे इशारे त्याला देतात, जेणेकरून त्याला ना त्यांचं प्रेम त्याला म्हणजे समजेल असं त्यांना वाटतं मित्रांनो। तर मित्रांनो ते बायकांचे इशारे ते मित्रांनो मी तुम्हाला आता सविस्तरपणे सर्व सांगतो, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो सतत ना त्या पुरुषाकडे सतत बघणं, आणि जेव्हा तो पुरुष ना तिच्याकडे बघेल तेव्हा ती ना थोडीशी लाजणार आणि थोडीशी हसणार। काय बोललो मी? सतत ना त्या पुरुषाकडे सतत म्हणजे चोरून चोरून त्याच्याकडे बघणं, आणि जेव्हा तो ना तिच्याकडे बघेल तेव्हा ती ना थोडीशी हसते आणि थोडीशी लाजते। तर मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना किंवा एखादी मुलगी तुमच्याकडे सतत ती बघते, आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघताना जेव्हा मित्रांनो तिची आणि तुमची नजर एकमेकांना आदळते, तेव्हा मित्रांनो ती बाई ना स्वतःची मान खाली घालून ती म्हणजे थोडीशी हसते आणि थोडीशी लाजते। तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता। कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाकडे असं सतत बघतात, आणि जेव्हा तो पुरुष ना त्यांच्याकडे बघतो तेव्हा त्या बायकांना असं गालातल्या गालात त्या हसतात आणि थोडंसं लाजतात। तर मित्रांनो हे असं काम ना तेव्हाच करतात जेव्हा म्हणजे तो पुरुष ना त्यांना आवडत असतो। नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाकडे असं कधी बघत पण नाही, आणि असं कोणत्या पण पुरुषाने स्वतःकडे बघितलं तर त्या बायकांना असं हसत पण नाही आणि असं लाजत पण नाही। तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे। आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो सतत ना त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं। काय बोललो मी? सतत ना त्याच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करणं। आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना सतत तुमच्या जवळ जवळ ती येण्याचा प्रयत्न करते, जसं की फॉर एक्झाम्पल सतत ना काही कारण काढून तुमच्याशी बोलायला येणार, सतत ना तुमची काही ना काहीतरी मदत मागणार, म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना तिला तुमचा सहवास तिला भेटू शकेल आणि ती तुमच्या जवळ जवळ कायमची राहू शकेल। तर मित्रांनो त्याचा प्रयत्न ना ती कायमचा करणार। तुम्ही जिथे उभे असशीला ना, तर तिथे पण ती ना उभं राहायला येणार। तुम्ही जिथे बसलेला असशीला ना, तर तिथे पण ती ना थोडंसं बाजूला ती काही ना काहीतरी काम घेऊन तिथे बसायला येणार। असं मित्रांनो कायम ना तुमच्या पाठीमागे ती मित्रांनो लागणार, तुमच्याशी जवळीक साधायला ती प्रयत्न करणार। तर मित्रांनो हा पण इशारा ना असंच सांगतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता। कारण मित्रांनो बायकांना असं त्याच पुरुषाच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो। नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या जवळ जवळ जात नाही। तर मित्रांनो हा इशारा तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या बोलण्यावर ना कायमचं रिॲक्ट करणं। काय बोललो मी? तुमच्या बोलण्यावर ना कायमचं रिॲक्ट करणं। आता बघा मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो तुम्ही ना एकदम म्हणजे साधा सुधा एकदम फुडगळ तुम्ही जर एखादा जोक मारलात ना, आणि बाकीची
लोक जरी हसली नाही तरी पण ती बाई ना मोठ्या मोठ्याने हसणार. म्हणजे मित्रांनो तुमच्या बोलण्यावर ना ती रिॲक्ट करणार. आणि जर तुम्ही ना असं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ना ग्रुपमध्ये बसलेला आहात आणि ग्रुपमध्ये ना तुम्ही काही ना काहीतरी बोललात आणि बाकीची लोक ना एकदम गप्प आहेत, तर मित्रांनो ती ना गप्प नाही बसणार. ती म्हणजे काही ना काहीतरी बोलणार की हो हो म्हणजे हा जो बोलतोय ना ते एकदम बरोबर आहे, आपण ना असं केलं पाहिजे, हा बोलतो ते बरोबर आहे, आपण ह्याचं ना ऐकलं पाहिजे, असं मित्रांनो तुमच्या बोलण्यावर ना कायमची रिॲक्शन ती देणार मित्रांनो. म्हणजे मित्रांनो बाकीची लोक ना रिॲक्शन देवो किंवा न देवो पण ती ना तुमच्या बोलण्यावर काही ना काहीतरी रिॲक्शन ती देणार म्हणजे देणार मित्रांनो. तर मित्रांनो असं पण जरी होत असेल ना तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाच्या बोलण्यावर कायमची रिॲक्शन देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या बोलण्यावर असं कायमची रिॲक्शन अजिबात देत नाही. उलट बायकांना पुरुषाचं बोलणं इग्नोर करतात. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.